चाललो आहोत राजगडला. तर थोडं आलो आहे. सर्वजण निघालो आहोत राजगडला. आमचे ड्रायव्हर मित्र अक्षय भाऊ भाई, आमचे सैफय्या आणि आमचे हाय फॅमिली. आम्ही पहिल्यांदाच चाललोय राजगडला. एकदा पाहतो आधी राजगड आणि मग तुम्हाला कळवतो राजगड कसा आहे तो. असाच व्हिडिओ बघण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत राजगड पाहायला. राजगड पाहताना जे दृश्य दिसतंय, नदी असेल, डोंगर असेल, धुकं असेल, एक नंबर वातावरण झालंय. खूप छान. मी, सागर, शिवा आणि अक्षय भाऊ आम्ही 4 जण चाललेलो आहोत राजगड पाहायला. राजगड पाहून झाल्यावरती तुम्हाला नक्की कळवतो राजगड कसा आहे तो. आणि मी ऐकून आहे राजगड कोणाला नाराज करत नाही. धन्यवाद. पुढे घेऊ का? जाऊ दे. अरे गाडी पण पुढे. सुरुवात इथूनच झाली. मित्रांनो, गड चढायला सुरुवात करून फक्त 5 मिनिटं झालेत. 500 ते 600 मीटर फक्त आम्ही वरती आलो असेल तोपर्यंतच आम्ही पेकाळले. धाबा टाकायला लागलेले सगळे तुम्ही पाहू शकता. अजून तर पूर्ण गड चढायचं आहे आम्हाला. नमस्कार मित्रांनो. राजगड ट्रेकिंग चालू आहे. आता जवळपास आम्ही अर्धा किलोमीटर चढलेलो आहोत. खूप छान नजारा आहे. पायऱ्या पण छान आहेत, चढायला पण छान, व्ह्यू तर खूप छान. एक नंबर राजगड. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण आता राजगड ट्रेकिंग करत आहोत. राजगड ट्रेकिंग करताना अतिशय मजा येत आहे, कारण व्ह्यू इतका सुंदर आहे ना. तुम्ही पाहू शकता इकडे सगळीकडे धुकं आहे आणि डोंगर, झाडी खूप छान. इकडे थोडंसं ऊन पडलेलं आहे, इकडे धुकं आहे आणि ट्रेकिंग करताना अजिबात कंटाळा येत नाही. एक नंबर ट्रॅक आहे. राजगड हा खूप अप्रतिम आहे. तुम्ही पण नक्की एकदा या राजगडला. आपण करतोय राजगड ट्रेकिंग. तुम्ही पाहू शकता ट्रेकिंग रोड कसा आहे. सगळं थोडं थोडं पाऊस झाल्यामुळे सगळं ओलं झालेलं आहे आणि पाय घसरत आहेत. म्हणून राजगड ट्रेकिंग करताना तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही स्पोर्ट्स शूज घालून या, जेणेकरून घसरण होणार नाही. राजगड खूप अप्रतिम आहे, चढण्यासारखं आहे आणि खूप आनंद होत आहे चढताना. धन्यवाद माने, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण करतोय राजगड ट्रेकिंग. राजगड ट्रेकिंग करताना पायऱ्यांचा अनुभव मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि आता व्ह्यूचा आनंद घ्यायचा असेल तर एक वेळ इकडे बघा. खूप छान. सगळं धुकंच आहे आणि इकडं खाली जे शेती करतायत ती शेती लांबून दिसते. खूप छान. एवढा अप्रतिम आनंद आहे ना, एवढे एन्जॉय होतोय ना. खूप छान. लाईफ मध्ये तुम्हाला एकदा तरी राजगड ट्रेकिंग करावं लागतंय. हे तुम्हाला मी आनंद आल्याशिवाय सांगणार नाही. आनंद हा डबल आहे. खूप छान. नक्की अवश्य भेट राजगड. दोन खपावतात काय काय. सकाळी 2 घेऊन गेले ना, तो 2 खपूनच येतात. ते सोबत मग तू- ऐका ना, पडली ना चल. आपण करतोय राजगडचं ट्रेकिंग. राजगडचं ट्रेकिंग करताना दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. त्या नजारा अप्रतिम आहे. असलं भारी धुकं आहे, असला म्हणजे काय चालताना अजिबात दुःख असलं भारी वाटतं ना माणसाच्या आयुष्यात एकदा तरी राजगड ट्रेकिंग. धन्यवाद. आता इथून पायऱ्या सुरू होत आहेत. म्हणायचं राहतं एक. असा शिवाजीला कोबे सरकार बाळाजी पाचव्या दिवशी 5 विकली कन्याची बाई धावून आली. जय प्रतिभा राजाला दिली.
जिजुऱ्या जुजू सहाव्या दिवशी लावून लळा काने कुंडिक मोत्याच्या माळा गंध केसरी कंपाळी टिळा जीव बाळा जिजुऱ्या जुजू सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाच्या पोटी जलमला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जीव बाळा जिजुऱ्या जुजू आठव्या दिवशी आनंद मोठा झाले सैन्यापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पाटा जीव बाळा जिजुऱ्या जुजू नवव्या दिवशी नवरात्र शिरा तैशा गुंपिल्या मोत्यानी तारा त्याच्या सुरपाचा हा प्रकाश सारा जीव बाळा जिजुऱ्या जुजू दहाव्या दिवशी करोनी जिन्ना निळ्या गोडीला रेशमी झुला फोटो काढावा वरती बैसून जीव बाळा जिजुऱ्या जुजू अकराव्या दिवशी 11 वारंग राहून सैन्यापत बाळाला दंग पाच्या त्यार राजाच्या संघ जीव बाळा जिजुऱ्या जुजू 12व्या दिवशी बोलावला माळी त्याच्या हाताने लावल्या केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जीव बाळा जिजुऱ्या जुजू महाराष्ट्राचा भगवा झेंडा लावा राजगडावरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळ मांडीवरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळ मांडीवरी शिवाजी छत्रपती महाराज की जय. जय. माझ्या ताटाला शिरायचा राजगड ट्रेकिंग करताना हा तुम्हाला व्ह्यू बघायचा आहे का खरा स्वरूप बघायचंय का हे बघा सर गडांमध्ये गड राजगड होय. मित्रांनो आपण करतो राजगड ट्रॅकिंग करताना हा बघा नजारा कसा आहे उगीच म्हणत नाहीत राजांचा गड आणि गडांचा राजा राजगड एकदा अवश्य भेट द्या राजगड #ट्रेकिंग लवर म्हणत नाही की गडांचा गड राजगड आणि राजांचा गड म्हणजे राजगड. आपण करतो राजगड ट्रेकिंग करताना तुम्हाला प्रत्येक टप्प्याच्या माहिती दिलेली आहे तर हा वरच्या टप्प्यावरती आलो हा बघा नजारा खूप छान नजारा आहे इकडे सगळं धुकं आहे आणि इकडे सगळं नजारा झाडी वगैरे खूप छान आहे आणि लोक म्हणतात ना की राजांचा गड आणि गडांचा राजगड एकदा राजगडला यावंच लागतंय #ट्रेकिंग लवर. मित्रांनो आपण राजगडावरती आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता की राजगडाचा नजारा किती सुंदर आहे. मित्रांनो आयुष्यात एकदा तरी ना राजगडाला नक्की भेट द्या तुम्ही. आणि मित्रांनो मग उगाच म्हणत नाही की गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजे राजगड. राजगड एकदा आयुष्यात नक्की पाहू बघा. शकता हा नजारा एकदा नजारा दाखवा त्यांना. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला एकदा नक्की अवश्य भेट द्या राजगडाला. कसं आहे धर्तीवरचा स्वर्ग हा पायऱ्या चढायचं लय जीवाव जाते काही म्हण पण. नमस्कार मित्रांनो आपण करतोय राजगड ट्रेकिंग. राजगड गडाचं त्याचं पूर्वीचं नाव मुरुंबदेव होतं पण 1647 साली महाराजांनी हा गड जिंकला आणि याचं राजगड असं नाव दिलं. तब्बल 26 वर्ष ही मराठा साम्राज्याची राजधानी होती राजगड. तुम्ही एकदा नक्की राजगडला व्हिजिट करा तुम्हाला कळेल की ही राजधानी का होती. एक नंबर गड आहे गडांचा राजा आणि राजांचा गड राजगड. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो आपण करतोय राजगड ट्रेकिंग. आतापर्यंत आपण तुम्हाला टप्प्याटप्प्याची माहिती दिलेली आहे. आता हा तुम्ही अंतिम टप्पा पाहू शकता. अप्रतिम नजारा आहे तुम्ही बॅक कॅमेऱ्याने पाहू शकता. खरोखर माणसाने आयुष्यात एकदा तरी राजगड ट्रेकिंग करावी. #ट्रेकिंग लवर. धन्यवाद.
हा ढकल भाऊ ढकल. येऊ दे आलाय सरकला थोडा राहिला. येऊ दे. तर आपण राजगडाच्या द्वाराजवळ आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपण गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत आणि तिथून आपण वरती ट्रॅकिंग करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. अशा तऱ्हेने आपण आता गडावरती आलेलो आहे. आता 10:35 झालेले आहेत. पाली दरवाजा. आपण आता पाली दरवाजाने आत एंट्री करत आहोत. बघू शकता राजगडावरील हा दरवाजा आहे पाली दरवाजा. तुम्ही दरवाजा पाहू शकता किती छान आहे. त्यावेळेसची मजबूती दरवाजा. त्याच्यामधनं आहे राजगड. अजून किल्ल्याचं बांधकाम खतरनाक आहे. काय झालंय का? दरवाजा तर बघ मित्रांनो. आपण पाली दरवाजाने वरती आलो आहोत आणि आता हा दुसरा दरवाजा आपल्याला लागलेला आहे. तुम्ही बघू शकता किल्ल्याचं बांधकाम अजूनही तसंच मजबूत आहे आणि दरवाजासुद्धा तुम्ही पाहू शकता की अजून कसा आहे ते. याची कडी बघा कशी आहे. दरवाजाचं काम बघा कसं आहे. वा 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 काय नजारा आहे. आईला बसले हो तुम्ही. वाघ दमले आमचे वाघ. मित्रांनो आपण करत आहे राजगड ट्रेकिंग करताना आता आपण आलो आहोत राणी वसत तलाव. हा तलाव तुम्ही पाहू शकता. एवढ्या उंचीवरती असून पण फुल आहे आणि नजारा एकदम अप्रतिम आहे. राजगड ट्रेकिंग करायला यावंच लागते. # ट्रेकिंग लवर. सर आपलं काय म्हणणं? माझं काहीच म्हणणं नाही. एकदा फक्त राजगड अवश्य भेट द्या. सर आपलं काय म्हणणं? आयुष्यात एकदा तरी राजगडावरती या आणि ते पण पावसाळ्याच्या दिवसांमध्येच या. कारण जो आनंद पावसाळ्याच्या मध्ये भेटतो ना तो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मिळणार नाही. मित्रांनो आता आपण आलो राजगड ट्रेकिंगला. काय नजारा आहे राव. तुम्ही घरी बसले हे बघा सगळं ढगात आहे आम्ही सध्या. काय ते धुकं, काय ते तलाव, काय ते झाडी राव, काय हिरवळ आहे. तुम्ही घरी बसलाय एकदा तरी या राव राजगड ट्रेकिंगला. # ट्रेकिंग लवर. धन्यवाद. मित्रांनो आपण करतोय आता राजगडचं ट्रेकिंग. आता आपण जवळपास त्या तलावाच्या शेजारी आहे. आता आपले मित्रमंडळी सध्या थोडंसं स्नॅक्स करतायत आणि राजगड ट्रेकिंगला आल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची म्हणजे सोबत येताना तुम्ही स्पोर्ट शूज असले पाहिजे. तुम्हाला तुमच्याकडे पुरेसं पाणी असलं पाहिजे आणि शिवाय अजिबात मस्ती करायची नाही. शिस्तीत यायचं. राजगड पाहण्यासारखं आहे. शिस्तीत आला तर राजगड खूप छान आहे. काय म्हणता सागर सर? सोबत 4-5 मित्र घेऊन या त्याशिवाय मजा येत नाही चढायला. भावा यावंच लागतंय राजगड ट्रेकिंग. मित्रांनो तुम्ही बघू शकता राजगड किल्ल्यावरील आजचा नजारा
आजचं दृश्य किती छान दिसतंय. खूप छान असं धुकं पडलेलं आहे. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता राजगडावरील. बाले किल्ल्यावरील. आपण चालले आहोत बालेकिल्ला मार्गाच्या दिशेने आणि तुम्ही पाहू शकता डोंगराच्या कडेने एक रेलिंग दिलेलं आहे आणि जाण्यापुरती फक्त पायवाट आहे. त्या पायवाटेने आपण आता बालेकिल्ल्याकडे निघालो आहोत. सर चला. हॅलो. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा ट्रेक? हे बघा, आमचे 2 मित्र काहीतरी नवीन शोध लावत येत आहेत. बघूया आता त्यांनी कुठला शोध लावलाय नवीन. पुढचा माणूस आहे तो एग्रीवाला आहे. हम्म, पाठीमागचा आहे तो कारखान्यातला मॅनेजर. हम्म. आणि ए आहेत ते पुण्यातले मॅनेजर. काय कुठली कंपनी? कुठली कंपनी? आम्ही भागात टॉपचा विषय हम्म. ट्रेकिंग लवर. तांबोळी कृषी सेवा केंद्र. काय होतंय? गार लागते. गार लागतंय. गार लागतंय होय. ढगायत जायचंय का? कुठे आहेत ढग? ढग बघायचे असतील तर तुम्हाला यावं लागतंय. तुम्हाला यावं लागतंय राजगडला. बघू शकता तुम्ही ढग कसा आहे नजारा. भाऊ कसं आहे? जिरली का? जिरली आमची. हा चढा चढा. हा धरा धरा वर धरा. चला माने रेटा या. भावा हा ट्रेक करायला जिगरच लागते बरं का, लक्षात राहा. आणि किती वर तसंच फिरव वर. अरे फिरव की वर. जय जय महादेव. हा रस्ता काय एक नंबर आहे. चढील तर इथूनच चढील. कसा आहे रस्ता? हा ट्रेक चढेल तर इथनच चढेल गाडावर होय. हे बघू शकता तुम्ही कसं आहे. आहे राजगडावरील ट्रेक. भाऊ ते बॅगेतला खायला घेते. बॅग तुझ्याकडे घे अक्षय भाऊ. फेकून देईन. मित्रांनो, तुम्ही राजगडावर येत असाल तर तुमच्याजवळ बॅगमध्ये खाण्याच्या वस्तू वगैरे काही घेऊन वरती येऊ नका, कारण इथं वानर खूप आहेत आणि ते त्रास देतात. बॅगेमध्ये गप. निघले. आता आज जायच म्हटलं बूट काढून जाते बोलवणार सॉक्स परत. जे लोक विचारतात ना राजगडावरती काय आहे, ज्यांना जिवंतपणे स्वर्ग बघायचा असेल ना त्यांनी अवश्य एकदा राजगडाला भेट द्या. असा नजारा पुन्हा होणे नाही. या आणि नक्की अवश्य भेट द्या राजगडाला. आपण करत आहोत राजगड ट्रेकिंग. राजगड ट्रेकिंगच्या आता आपण अंतिम टप्प्यात आहोत. आता अंतिम टप्प्यात जाताना आपल्याला एक दरवाजा लागतो. इथं या दरवाजामध्ये माकडांची संख्या खूप आहे. तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. माकडांची संख्या भरपूर आहे. बॅग आणू नका. तुम्हाला पाणी बॉटल वगैरे जेवढं लागतं तेवढंच आणा. जास्त एक्स्ट्रा मटेरियल आणू नका, कारण आणलं तर ते देऊन टाका. म्हणजे त्यांना फोर्स करू नका, देऊन टाका. जर तुम्ही त्यांच्याशी लाकडाने किंवा काठीने मारत बसाल तर तुम्हाला त्याचं परिणाम भोगावे लागतील. धन्यवाद. कसं आहे राजगड?
विजयाची निशाणी भगवा झेंडा आजही त्याच दिमाखात फडकत आहे. तुम्ही पाहू शकता. हा आहे राजगडावरील नजारा. मित्रांनो, कसा आहे आपल्या राजांचा गड आणि गडावरील नजारा. कसा आहे राजगड, कसा आहे नजारा. पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे इकडे. दिसतंय का? महादेव आहे, महादेव. मी जातो मध्ये. एक नंबर रे भाई, खतरनाक नजारा आहे भाऊ. काय क्लॅरिटी रे मोबाईलला भाऊ. आज काढ की मला.